आपण पाहतोय दीपाली की विरोधकांची पत्रकार परिषद ही थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे। राज ठाकरे हे पत्रकार परिषदेसाठी दाखल झाले आहेत। उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात दाखल होणार आहेत पत्रकार परिषदेच्या साठी। जी काही निवडणूक आयुक्तांची त्यांची भेट झाली, चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये नेमकं काय संभाषण झालं या सगळ्याचा विस्तार ते ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहेत माध्यमांसमोर। आणि नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे देखील ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगणार आहेत। तर जोपर्यंत तुम्ही स्पष्टता देत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, याच मतावर महाविकास आघाडी आणि मनसे पक्ष ठाम राहिला आहे आयुक्तांच्या समोर। आणि आयुक्तांनी देखील योग्य तो निर्णय घेऊ असं त्यांना सांगितलं आहे। मात्र आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आणि जर त्यांचं म्हणणं आयुक्तांनी पूर्णपणे मान्य केलं नसेल तर मात्र कदाचित रस्त्यावर लढाई देखील लढण्यासाठी महाविकास आघाडी तयार असल्याची जुई आपण पाहतोय की राज ठाकरे दाखल झाले होते आतमध्ये, पुन्हा ते बाहेर आलेत, नेमकं काय घडतंय? अगदीच आपण पाहतो की राज ठाकरे दाखल झाले होते, मात्र राज ठाकरे काही त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी बाहेर गेले आहेत आणि उद्धव ठाकरे देखील थोड्याच वेळामध्ये इथे येणार आहेत। दोघेही नेते जे आहेत ठाकरे बंधू ते बाहेर उभे आहेत। आधी जर आपण पाहिलं तर मग निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांची प्रतीक्षा केली होती, ते त्यांच्या स्वागतासाठी बाहेर उभे होते। आणि आता देखील उद्धव ठाकरे येत आहेत थोड्या वेळामध्ये, त्यामुळे राज ठाकरे देखील बाहेर गेले आहेत त्यांची वाट बघण्यासाठी। आणि तेव्हा उद्धव ठाकरे यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या इथे येतील, तेव्हा राज ठाकरे ते एकत्र आतमध्ये येतील आणि मग संयुक्त पत्रकार परिषद पार पडेल। मात्र आता आपण पाहतोय की मंचावर बाकीचे जे सर्व नेते आहेत विरोधक ते उपस्थित झाले आहेत। काँग्रेस पक्षाकडून विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपण पाहतोय की जितेंद्र आव्हाड आहेत, जयंत पाटील आहेत, शशिकांत शिंदे आहेत, अंबादास दानवे आहेत, अनिल देसाई आहेत, अनिल परब आहेत आणि इतरही जे नेते आहेत शेकापचे जयंत पाटील असतील, हे सर्व जे नेते आहेत ते इथे उपस्थित आहेत त्या पत्रकार परिषदेसाठी। आणि त्यांची जी पुढची भूमिका असणार आहे निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये, ती भूमिका कदाचित ते जाहीर करणारी पत्रकार परिषद आहे। त्यामुळे निश्चितच या पत्रकार परिषदेकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे की नेमकं ते काय बोलणार आणि काय संबोधित करणार आहेत ते। दीपाली, निश्चितच जुई आपण पाहतोय जयंत पाटील आणि राज ठाकरेंमध्ये काहीतरी चर्चा होत आहे। आपण पाहतोय की उद्धव ठाकरे जे आहेत, उद्धव ठाकरे अद्यापही आले नाही आहेत, त्यामुळे सगळेजण उद्धव ठाकरेंची प्रतीक्षा करतायत। उद्धव ठाकरे एकदा का सभागृहामध्ये आले की या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। मात्र उद्धव ठाकरे यांची वाट जयंत पाटील आणि राज ठाकरे बघतायत, त्यामुळे निश्चितच पत्रकार परिषदेमध्ये नेमका काय संबोधायचं, कुठली भूमिका मांडायची याची देखील चर्चा आधी केली जात आहे। परंतु सगळेच जण उद्धव ठाकरेंची वाट बघतायत की उद्धव ठाकरे नेमकं येत आहेत। थोड्या वेळामध्ये ते शिवालयाला गेले होते काही कारणासाठी त्यांच्या वैयक्तिक, आणि त्यानंतर पत्रकार परिषदेलाही खऱ्या अर्थाने सुरुवात होईल। आपण पाहतोय की पुन्हा एकदा राज ठाकरे आणि जयंत पाटील हे मंचावरती दाखल झाले आहेत। जयंत पाटील आता येत आहेत आणि मागूनच राज ठाकरे, उद्धव ठाकरे देखील येत आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे ऑलरेडी आलेले आहेत यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये। आता अवघ्या काही क्षणातच ही जी पत्रकार परिषद आहे विरोधकांची ती सुरू होणार आहे आणि पुढची भूमिका विरोधकांची नेमकी काय असणार आहे हे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे सर्व विरोधक स्पष्ट करणार आहेत। दीपाली, निश्चितच जुई आपण पाहतोय आणखी कोणते तरी नेते आता दाखल झालेत। मला वाटतं उद्धव ठाकरे आता दाखल झालेले आहेत। आपण हे दृश्य दाखवूयात प्रेक्षकांना। आदित्य ठाकरे दाखल झालेले आहेत आता। पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा काहीतरी बदल होण्याची शक्यता आहे की आपण पाहतोय की काही क्षण आहे, काही अवघ्या वेळातच पत्रकार परिषद सुरू असं वाटणार होती। दोन्ही नेते दाखल झाले आहेत जुई। 10 मिनिटांमध्ये पत्रकार परिषद सुरू होईल असं जयंत पाटील म्हणतायत। त्यांना काही वेळ लागणार आहे, काही क्षण लागणार आहे, अवघे 10 ते 15 मिनिटं चर्चा करण्यासाठी की नेमकं कशा पद्धतीने पत्रकारांना संबोधित करायचं, कोणते मुद्दे पत्रकारांच्या समोर उपस्थित करायचे आणि काय भूमिका मांडायची या सगळ्याची चर्चा करण्यासाठी सर्व नेते जात आहेत। आणि एका केबिन मध्ये बसून ते चर्चा करणार आहे की नेमका पत्रकारांपुढे काय मुद्दे मांडायचे, कशा पद्धतीने आपली बाजू ठेवायची आणि जी पुढची भूमिका आहे ती भूमिका मांडण्यासाठी आता सर्व नेते 10 ते 15 मिनिटं घेणार आहेत आणि चर्चा करणार आहेत आणि चर्चा करून पत्रकार परिषद घेणार आहेत। निश्चितच जुई आपण पाहतो या नेत्यांमध्ये चर्चा होताना आता दिसते। तर आपण पाहतोय पत्रकार परिषद सुरू होण्याआधी हे नेते काही चर्चा करतायत। 10 ते 15 मिनिटांनी ही पत्रकार परिषद सुरू होईल असं कळत आहे। काही वेळापूर्वीच राज ठाकरे हे दाखल झाले होते। महत्त्वाचे नेते हे सगळे महाविकास आघाडीचे ते दाखल झालेत आणि आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सुद्धा तिथे दाखल झालेत आणि थोड्याच वेळात
ही पत्रकार परिषद सुरू होईल. तर हे नेते 10 मिनिटं चर्चा करण्यासाठी वेळ घेणार आहेत आणि थोड्याच वेळात त्यानंतर पत्रकार परिषद सुरू होणार असल्याचं कळत आहे. आणि आपण त्या पद्धतीनंच पाहतोय जयंत पाटील यांच्याशी राज ठाकरे हे सातत्यानं चर्चा करताना दिसत आहेत. अगदी 10 ते 15 मिनिटं या नेत्यांची चर्चा होईल. थोडासा बदल यामध्ये करण्यात आलेला पत्रकार परिषदेत. आधी हे नेते चर्चा करतील आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद अगदी थोड्या वेळात सुरू होईल. महत्वाची अशी पत्रकार परिषद आहे. नेमके काय मुद्दे या नेत्यांकडून मांडले जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र आत्ताची महत्वाची घडामोड आपण पाहतोय. या नियोजनामध्ये थोडासा बदल झालेला आहे. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी महाविकास आघाडीचे नेते आणि त्यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काही चर्चा करणार आहेत. 10 ते 15 मिनिटं त्यांची पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी चर्चा होईल आणि त्यानंतर पत्रकार परिषदेला सुरुवात होईल. शेकापचे जयंत पाटील हे सुद्धा काही वेळात तिथे पोहोचतील. महाविकास आघाडीचे इतर नेते तिथे पोहोचलेले आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, वडेट्टीवार हे सगळे नेते तिथे उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल. मात्र त्याआधी या सगळ्या नेत्यांमध्ये या संदर्भात चर्चा होईल. निवडणूक आयोगासोबत ज्या पद्धतीनं प्रश्न मांडले गेलेत, काय उत्तरं देण्यात आली, या सगळ्याचा लेखाजोखा कशा पद्धतीनं मांडायचा याची चर्चा हे नेते करतील आणि थोड्याच वेळात पत्रकारांना ते सामोरे जातील. पत्रकार परिषदेला आणखी 10 मिनिटं लागणार असल्याचं कळतंय. महत्वाच्या नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. तर आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय. पत्रकार परिषदेला आणखी 10 मिनिटं लागणार आहेत कारण महत्वाच्या नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. आताची महत्वाची घडामोड आपण पाहतोय. पत्रकार परिषदेला आणखी 10 मिनिटं लागणार आहेत. 10 मिनिटात ही पत्रकार परिषद महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरू होईल. या पत्रकार परिषदेआधी या नेत्यांमध्ये 10 मिनिटं चर्चा होणार आहेत. 10 ते 15 मिनिटं चर्चा होणार आहे. त्यानंतर ही पत्रकार परिषद सुरू होईल.